भाई आता आपल्याला पटरी क्रॉस करून जायचं आहे. पोलिसांनी बघितलं तर वाट लागणार आहे, पण बघू आता. नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी चाललेलो आहे मुंबईला म्हणजे वानखेडे स्टेडियमला मॅच बघायला. तर आज घरून फ्रेश वगैरे होऊन निघालेलं आहे. आपले मित्र पण रस्ते पण दाखवणार आहे. तर आता मी बसने जाणार आहे. तर दादा मला सोडायला आलेला आहे सकाळी सकाळी. तर जाऊया आता बस स्टँडला. बस लागलीच असेल, 7ची आहे बस. आणि बसमध्ये बसलेलं आहे. बघू आता किती वाजता बस निघते. 7ची बस आहे. इकडं तर मित्र आपला आलेला आहे. खुशी देखो भाई, खुशी जा रहा है स्टेडियम, इसलिए इतनी खुशी. ओ माय गॉड. तर मित्रांनो आता डानूला पोहोचलोय आहे. म्हणजे मगाशीच पोहोचलोय, पण कसं विसरलं थोडा, गलतीचे मिस्टेक. तर तिकीट वगैरे काढलंय आपण मित्रांनी, तिकीट वगैरे काढलेलं आहे. 35 रुपये एक जणाचं तिकीट झालेलं आहे. डायरेक्ट चर्चगेट काढलेलं आहे. पण आम्ही विरारला थोडं थांबू आणि नंतरला जाऊ. तर आता मी तर फर्स्ट टाईम आलो डहाणू स्टेशनला. तर जाऊ आता डायरेक्टली विरारला, नाश्ता वगैरे करून परत निघू. तर मित्रांनो आता आम्ही विरार स्टेशनला पोहोचलेलो आहे. सध्या रूमला जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि नंतरला मग जाऊ. कारण आम्ही लेडीजची मॅच नाही बघायला जाणार आहे. 2 मॅच, जेंट्सची मॅच बघायला जाणार आहे. 2 मॅच आहेत, त्या 2 मॅच बघायला जाणार आहे. तर आता त्याआधी आपण रेस्ट करू, थोडा आराम वगैरे करू, फ्रेश होऊ आणि निघू. तर मित्रांनो आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे केलं. बिकॉज आतमध्ये आपल्याला काय परवडणार नाही, त्याच्यामुळे आपण फ्रेश वगैरे झालो आणि आता जाऊ डायरेक्ट चर्चगेटला. तर काही मित्र आहेत ते तिकीट काढतायत. तिकीट काढल्यानंतर जाऊया डायरेक्ट चर्चगेट स्टेडियमला भेटत आहे. चलो भाई आता आपल्याला पटरी क्रॉस करून जायचं आहे. पोलिसांनी बघितलं तर वाट लागणार आहे, पण बघू आता. जेवण चाललेलं आहे. चलो घे मोबाईल घे सर. मोबाईल राजू फोडवा. फायनली आलेला आहे. आलो रिक्स घेऊन वरती चाललेला आहे. जागा भेटलेल्या आहे. तेव्हा आता डायरेक्ट चर्चगेट स्टेडियमला जायला. चलो तर मित्रांनो झोपलेलो ट्रेनमध्ये, खूप झोप होती आणि उठलं. आता स्टेशनजवळ आपण आता कुठं चर्चगेटला पोहोचू ना. आता चर्चगेटला पोहोचू आणि झोपेतून उठवलं मला. तर उठलं. सगळे आपली पलटण आहे आणि बाकीची पलटण तिकडं आहे, ती दाखवत. ती बघा पलटण. गरीब लोक गरीबी में आटा गिला बिना तिकीटचा. ए तो आणि तो फायनली मित्रांनो चर्चगेटला आपण पोहोचू आणि स्टेडियम दिसला आहे बघा. हा स्टेडियम आहे, वानखेडे स्टेडियम. तर मित्रांनो हे आहे वानखेडे स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम बघू शकता तुम्ही, लय मोठा आहे. आता माझा मोबाईल गेला असता, थोडाच राहिला. आणि ह्या स्टेशनला आपण थांबणार आहेत आणि इथून इथंच येणार आहेत. जास्त काय डिस्टन्स नाही आहे. आणि हे कामगार लोक आहेत. रविवारच्या दिवशी मेगा ब्लॉक असतो, तर काम आपले आटपून घेतात. तर मित्रांनो पोचलोय आपण चर्चगेटला. गरीब लोग दिखते रहेंगे आपको. चर्चगेट पहुंच गए.
फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय चर्चगेट स्टेशनला आणि आता इथून आपण जाऊ वानखेडे स्टेडियमला. बाकीची पण पलटण आहे आणि आपला एक हरवलेला मित्र ऋषिकेश गवळी तो पण आहे, त्याला शोधू आणि त्याला पण घेऊन जाऊ आपण डायरेक्टली. कुठं आहे? 3 नंबरला आहे, तर त्याला शोधू आणि घेऊन जाऊ त्याला पण स्टेडियममध्ये. लेट्स गो. एक्साइटमेंट काय आहे तुझी? फर्स्ट टाइम तू वानखेडा स्टेडियमला गेलास, तुझी काय प्रतिक्रिया मनाची सांग पटकन चल. मी तर खूप एक्सायटेड आहे कारण आजपर्यंत बघितलं स्टेडियमला कधी गेलो नाही. हां, मी टी व्हीवरती बघितलं आहे आणि आज मी फर्स्ट टाईम चाललं तर खूप एक्सायटेड आहे कारण तिथे जो अनुभव घेतो तो वेगळा असेल, फील वेगळा असेल, बघण्याचा आनंद लुटण्याचा. आणि आज खरोखर तो दिवस आला फायनली. हरवलेला मित्र आलेला आहे, फायनली भेटलेला आहे आपल्याला. हॅलो, ओळखलं का? डू सुलुलू. तर मित्रांनो तिकीट चेकिंग होतं इथं आणि इथून आता हे 6 नंबर गेट आहे. 6 नंबर गेटवरनं जाणार आहेत आपण. दाखव ना. आणि ही पलटण आहे आपली पूर्ण. सगळेजण आता जाऊ आतमध्ये. तर मित्रांनो सीन फार मोठा झाला. जर तुम्ही इथे येत असाल ना स्टेडियमला मॅच बघायला तर तुम्ही पॉवर बॅग वगैरे काहीच घेऊन येऊ नका कारण आतमध्ये काहीच अलाउड नाही. त्यासाठी आम्ही रिटर्न स्टेशनला गेलो, चौकीला गेलो. ओळख होती म्हणून ठीक आहे, चौकीला बॅग ठेवली आणि आता चाललेलं आहे. हे बघा हालत खराब झालेली आहे आणि जाऊ आता एंटर करू 6 नंबर गेटमधून. चलो, तर फायनली आता आपण एंट्री करू, चेकिंग वगैरे करू. हे इकडे ना, अरे दोन्ही साईडनी तिथंच. दुष्काळाचा 8वा महिना, कोणाला पाणी पाहिजे असेल फ्रीमध्ये तर भेटून जाईल. हे स्टेडियम आहे आणि इथून आता आपण जाणार आहेत. फायनली जाऊ आता. फायनली मित्रांनो स्टेडियममध्ये पोहोचलो. फार म्हणजे एक्सायटेड बा. भाई फायनली ड्रीम कम्प्लीट ना भाई. वानखेडे स्टेडियमला पोहोचलेलो आहे आपण. टाइम आउट झालेला आहे. टाइम आउट नंतर काय करतात ते दाखवतो तुम्हाला. टाइम आउटमध्ये सगळे पीच वगैरे भाई ऊन आहे तर छत्रीवाला बघा. मित्रांनो अर्जुन तेंडुलकरची आज लाईव्ह ओव्हर बघतोय आम्ही. ओव्हर दाखवतो तुम्हाला लाईव्ह. अर्जुन तेंडुलकर भाई शिवम दुबेची बॉलिंग बघू आता आपण. शिवम दुबेने पहिलाच विकेट घेतलेला आहे. भाई हे स्टेडियम आहे वानखेडे स्टेडियम आणि हे ट्रेन इथून जाते आणि पुढे स्टेशन आहे. हे बघा किती अंतर आहे, एकदम जवळ. हे बघा आणि इथे स्टेडियम आणि हे आम्ही आणि ही आमची पब्लिक इथं मॅच बघते. विचार करतात स्कोर होईल की नाही होणार, कोण जिंकेल. भाई इकडं मॅच चालू आहे आणि देखो ये अलग ही लेवल का बनता है भाई, ये अलग ही लेवल का बनता है. लाईव्ह मॅच असून सुद्धा मोबाईलवर बघतो, हॉटस्टारवर बघतो. अलग ही लेवल का बनता. आता
आणि भाई पहिली मॅच मुंबई इंडियन्स जिंकली आपली, चेन्नई हारली. काय बोलतो चेन्नई सीएसके फॅन चेन्नई हारली, चेन्नईवाले हारले, आपली मुंबई जिंकली. तर मित्रांनो मॅच बघून लागलेली आहे आता खूप. तर काहीतरी आता खायला जाऊ, बघू कितीला कसा आहे काय ते खाऊ. इथं आहे कॅन्टीन आणि इथं बघू कितीला काय आहे. आपला ऋषी गेलेला आहे बघायला. तर भाई समोसे घेतल्यात आपण. एक समोसा आपल्याला पडला 35 रुपयाला. तर हा समोसा आहे 35ला. हाच समोसा आपल्याकडे 10 आणि 20 रुपयाला भेटतो. टेस्ट बघू कशा आहे. भाई हा व्ह्यू आहे, स्टेडियमचा व्ह्यू आहे. भाई पालघर एक्सप्रेस तयारी चाललेली आहे मस्त. तुम्हाला दाखवतो, जोरदार तयारी चालू आहे. आणि इकडे आपला शार्दूल टाकून प्रॅक्टिस करतोय. भाई 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 पोखा गेलेला आहे. मोय मोय हो गया. स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुनील गावस्कर चान्स सोडू नको. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही वानखेडेला मॅच बघितली आणि 1 साईड झाली. तर मित्रांनो अशी होती आजची मॅच आणि खूप एक्सायटेड होतो आणि खूप भारी झाली मॅच, खूप एन्जॉय केला. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.